कचोरीपूर नावाचं एक गाव होतं, ज्याच्या मधोमध एक नदी वाहत असे. गावातली काही घरं नदीच्या ऐल तीरावर तर काही घरं नदीच्या पैल तीरावर होती. गावात रसमोली आणि विनीता नावाच्या दोन मैत्रिणी राहत होत्या. रसमोलीचं घर नदीच्या ऐल तीरावर आणि विनीताचं घर नदीच्या पैल तीरावर होतं. रोज सकाळी दोघी नदीवर पोहायला येत असत. पोहून झाल्यावर त्या ऊसाच्या शेतात जाऊन मनसोक्त ऊस खायच्या आणि गप्पा मारायच्या. जगतपूरवाल्या मुलासोबत माझं ठरलेलं लग्न मोडलं. त्याला बुलेट मोटरसायकल हवी होती, पण माझे बाबा हिरो होंडा द्यायला तयार झाले. आजकालच्या मुलांचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. सिनेमामध्ये हिरोकडे जी मोटरसायकल असेल ना, तीच त्यांना हवी असते. मी तर माझ्या बाबांना स्पष्ट सांगितलंय की जो मुलगा मोटरसायकल मागेल त्याच्याशी लग्नच करायचं नाहीये मला. एके दिवशी रसमोली आणि विनीता ऊसाच्या शेतातून पुन्हा नदी जवळ येतात. तेव्हा त्यांना नदी किनाऱ्यावर एक मगर जखमी अवस्थेत पडलेली दिसते. मगरीच्या पाठीत चाकू घुसलेला होता. रसमोलीला मगरीची खूप दया येते. विनीता, चल त्या मगरीची मदत करूया. काय, तुला वेळ लागलाय की काय? ती आपल्याला खाऊन टाकेल. तसही आज खूप उशीर झालाय. माझी आई मला शोधत असेल. मी तर चालले बाबा. विनीता नदी पार करून आपल्या घरी निघून जाते. रसमोलीला सुद्धा आपल्या घरी जायचं असतं, पण तिच्याने मगरीची वेदना पाहावली जात नाही. ती मगरीच्या जवळ जाते. माझी मदत करा, मी तुला खाणार नाही. माझ्या पाठीतून चाकू बाहेर काढ आणि माझ्या जखमेवर पट्टी बांध. माझी मदत कर. अरे, तुला बोलता सुद्धा येतं? हो, मी बोलू शकतो. आधी तू माझ्या पाठीतून चाकू बाहेर काढ, मग मी तुला माझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकेन. रसमोली मगरीच्या पाठीतून चाकू बाहेर काढते आणि त्यावर पट्टी बांधते. माझं नाव खजूरदास आहे. तू मला हवं तर खजुरा अशी हाक मारू शकतेस. मी आधी एक सामान्य मानव होतो. एके दिवशी मी जंगलात राहणाऱ्या परदेशी जादूगाराचा बकरा चोरून खाल्ला होता. रागाच्या भरात त्या जादूगाराने मला मगर केलं. सूर्यप्रकाश असताना मी मगर असतो आणि पुन्हा रात्र होताच मी माझ्या मनुष्य रूपात परत येतो. पण तुला चाकू मारला तरी कोणी? काही मच्छीमार मला पकडून मग मला कापून मला विकून टाकणार होते. रसमोली त्या मगरीला एक गुप्त जागा दाखवते. तिथे तो निश्चिंतपणे माणसापासून दूर राहू शकतो. रात्री जेव्हा खजुरा मनुष्याच्या रूपात येई तेव्हा रसमोली त्याच्याकरता जेवण घेऊन जात असे. तू माझी खूप सेवा केली आहेस. तू जर माझी मदत केली नसतीस तर कदाचित मी आज जिवंत नसतो. तू माझ्याशी लग्न करशील का? तुला माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. माहित नाही ते एका मगरी सोबत माझे लग्न लावून द्यायला तयार होतील की नाही. एका रात्री खजुरा रसमोली सोबत तिच्या घरी येतो आणि रसमोलीच्या वडिलांना सगळी हकीकत सांगतो. अरे, तू जर दिवसभर मगर बनून राहिलास तर काम धंदा कसा करशील? नदीत अनेक गोष्टी वाहून येतात. मी नदीतून त्यातल्या उपयोगी वस्तू गोळा करून आणू शकतो आणि मासे सुद्धा पकडून आणू शकतो. रसमोली, मी नदीतून आणलेलं सामान विकण्यासाठी घेऊन जाईल आणि अशा प्रकारे आमचा चरितार्थ सुद्धा चालू शकेल. रसमोली आणि खजुराचे लग्न होतं. गावातले सगळे लोक एक मुलगी आणि एका मगरीचं लग्न पाहण्याकरता जमा होतात. लग्नानंतर रसमोली आपल्या गृहस्थ जीवनात व्यस्त होते. आता ती विनीताला भेटण्याकरता जाऊ शकत नाही. रसमोली जेव्हा नदीवर जाई तेव्हा आपल्या मगर असलेल्या पतीच्या पाठीवर बसून फेरफटक्याचा आनंद घेई. खजुरा नदीमधून कधी कधी सोन्याच्या मौल्यवान वस्तू शोधून आणत असे. तिकडे विनीताचं लग्न ठरत नसत. जिथे कुठे विनीताच्या लग्नाची बोलणी सुरू होते तेव्हा विनीताची कमी उंची किंवा हुंड्याच्या कारणामुळे तिचं लग्न ठरत नसत. विनीता जेव्हा रसमोलीला खजुरासोबत मजा करताना पाहायची तेव्हा तिला खूप जळण व्हायची. रसमोलीच्या ऐवजी खजुरा मला मिळाला असता तर आज रसमोलीचा तो आनंद मला मिळाला असता. खजुरा जर मगर असेल तर रसमोलीला सुद्धा एखादा प्राणी बनायला हवं. तेव्हाच दोघांची जोडी अगदी परफेक्ट होईल. विनीता त्या जादूगाराच्या शोधात निघते ज्याने खजुराला मगर केलं होतं. खूप शोध घेतल्यानंतर
तिला परदेशी जादूगाराचं घर सापडतं. परदेशी जादूगार आता खूप म्हातारा झालेला असतो. विनीता जादूगाराला म्हणते, तुम्ही खजुरा नावाच्या ज्या मुलाला मगर बनवलं होतं, तो विवाहित जीवन पत्करून खूप मजेत राहतोय. मला खजुरा आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यातला आनंद कमी करायचा. तुम्ही त्याच्या पत्नीला पाल बनवू शकता? नाही, रागाच्या भरात त्या मुलाला मी मगर बनवलं होतं. पुन्हा कधीही त्याची भेट होऊ शकली नाही. जर तो मला पुन्हा भेटला असता तर मी त्याला पुन्हा कायमचं मनुष्य बनवलं असतं. मी आधीच त्याला भरपूर त्रास दिला आहे, म्हणून आता त्याला आणखी त्रास देणार नाही मी. विनीता जादूगाराचं बोलणं ऐकून खूप निराश होते. ती जादूगाराच्या घरातून बाहेर येते, पण ती लपून खिडकीतून जादूगाराच्या घरात ठेवलेलं सामान पाहू लागते. ती पाहते की जादूगाराजवळ एक काठी आहे. काठीला 3 वेळा जमिनीवर ठोकून तो कोणाचंही रूप बदलू शकत होता. जादूगर जेव्हा बाथरूम मध्ये जातो तेव्हा विनीता हळूच त्याच्या घरात घुसते आणि त्याची काठी चोरून नेते. काठी घेऊन ती सरळ रसमोलीच्या घरी जाऊन पोहोचते. ये विनीता, इतक्या दिवसांनी कशी काय आलीस? तुला तर माझी आठवण येतच नाही, म्हणून मीच आले तुला भेटायला. विनीता 3 वेळा काठी जमिनीवर ठोकते आणि म्हणते, रसमोलीची पाल होऊ दे. रसमोली तर पाल झाली नाही, पण विनीताची मात्र पाल होते. अरे, हे काय झालं? रसमोलीला पाल बनवायचं होतं, पण मी कशी झाली? पाठोपाठ तो परदेशी जादूगार तिथे पोहोचतो. माझ्या काठीचा केवळ मीच वापर करू शकतो. जर कुण्या व्यक्तीने याचा चोरून वापर केला तर काठीच्या जादूचा प्रभाव व्यक्तीवरच पडतो. पण हे चांगलं झालं की या निमित्ताने मी खजुरापर्यंत पोहोचू शकलो. जादूगार खजुराला पुन्हा एकदा मनुष्य बनवतो. खजुरा, आता दिवस असो वा रात्र तू मनुष्यच बनून राहशील. आणि तू लबाड मुली, तू माझ्या काठीच्या जादूचा चुकीचा वापर केला आहेस, म्हणूनच आता तुला 3 वर्ष पाल बनून राहण्याची शिक्षा भोगावी लागेल. आणि 3 वर्षांनंतर मी जिवंत राहिलो तरच तू पुन्हा मनुष्य होशील. अशा प्रकारे प्रेमळ रसमोलीला एक चांगलं आयुष्य मिळालं आणि द्वेषाने पछाडलेल्या विनीताला पालीच्या रूपात शिक्षा भोगावी लागली. महाराष्ट्र मधल्या एका गावात राजेश नावाचा एक शेतकरी त्याच्या पत्नी राणी हिच्यासोबत राहत होता. राजेश शेती करून आपलं घर चालवत होता, पण तरीही त्याची खूप ओढाताण होत असे. कधी कधी तर त्यांच्याकडे अन्न घेण्या इतकेही पैसे नव्हते. ऐकलं का? तुम्ही काहीतरी दुसरं काम शोधा, असं तर आपलं घर नाही चालू शकणार. हो राणी, तू योग्य बोलत आहेस. मी उद्याच माझ्या मित्राकडे जातो आणि त्याला माझ्याकरता एखादं काम शोधायला सांगतो, म्हणजे मी पैसे कमवू शकेन. राजेश दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र सुमितकडे जातो. सुमित एक प्रसिद्ध व्यक्ती होता. तो घोड्यांच्या शर्यतींचे आयोजन करत असे. काय म्हणतो सुमित, कसा आहेस? अरे राजेश, किती दिवसांनी भेटलास मित्रा. मी एकदम ठीक आहे. तू सांग कसा आहेस? घरी सगळे ठीक आहेत ना? आता काय सांगू, तुला तर माहीतच आहे की शेती करून फारसे पैसे मिळत नाहीत. मला एखादं काम सुचव जेणेकरून मी थोडे पैसे कमवू शकेन. राजेश, मला वाटतं की स्वतःचा एक घोडा विकत घे आणि घोड्याच्या शर्यतीमध्ये भाग घे. की मी दर महिन्याला शर्यती आयोजित करतो आणि जिंकणाऱ्या घोड्याला 5 लाखाचं बक्षीस मिळतं. राजेशला 5 लाखांचा आकडा ऐकून धक्काच बसतो. काय म्हणालास, 5 लाखाचं बक्षीस? इतके तर मी वर्षभरात सुद्धा कमवू शकत नाही. हा, मग तू देखील एक चांगला घोडा खरेदी कर आणि शर्यतीची तयारी कर. राजेश आपल्या घरी निघून येतो. घरी आल्यावर राणीला सगळी हकीकत सांगतो. राणीला सुद्धा ही गोष्ट पटते. गावाच्या जवळच एक जत्रा भरलेली असते, जिथे लोक लांबून लांबून घोडे खरेदी करण्याकरता येतात. राजेश आपली सगळी जमापुंजी एकत्र करून त्या जत्रेत घोडा खरेदी करायला जातो. राजेश तिथे अनेक घोडे पाहतो, पण त्याला एकही घोडा चांगला वाटत नाही. तेवढ्याच शेवटी त्याला एक पिवळ्या रंगाचा घोडा दिसतो. तो घोडा पाहताच राजेश ठरवतो की मी हाच घोडा घेणार. हा घोडा तर खूपच सुंदर दिसतोय. हाच घोडा खरेदी करायचा आहे मला. मग राजेश घोडा खरेदी करून घरी घेऊन येतो. घरी आल्यावर राणी त्या घोड्याला कुंकू लावते. तेवढ्यात घोडा बोलू लागतो, माझ्या धन्याचा विजय असो. राजेश आणि राणी घोड्याला बोलताना पाहून आश्चर्यचकित होतात. तू खरंच बोलू शकतोस की मी एखादं स्वप्न पाहतोय? हो, मी बोलू शकतो. मी एक जादूचा घोडा आहे.
मी इतक्या वेगाने धावू शकतो की मला इतर कोणताही घोडा हरवू शकत नाही. आता तुम्ही माझे धनी आहात. मी जर कधी पडलो किंवा कोणी मला इजा करण्याचा प्रयत्न केला तर माझी जखम आपोआप भरून निघते आणि मी तुम्ही आदेश द्याल तेव्हाच धावेन. स्पर्धेचा दिवस उजाडतो. राजेश आपला जादूचा पिवळा घोडा घेऊन शर्यतीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. घोड्यांची शर्यत सुरू होते तेव्हा राजेश आपल्या जादूच्या पिवळ्या घोड्याला धावण्याचा आदेश देतो. राजेशचा आवाज ऐकताच जादूचा पिवळा घोडा इतक्या वेगाने धावतो की बाकीच्या सगळ्या घोड्यांना मागे टाकून तो एकटाच पुढे जातो आणि काही मिनिटातच शर्यत देखील जिंकतो. अशा प्रकारे राजेशला 5 लाखांचं बक्षीस मिळतं. मग हे प्रत्येक वेळी घडू लागतं. ज्या ज्या वेळी घोड्यांची शर्यत असे जादूचा पिवळा घोडा प्रत्येक वेळी जिंकत असे. असं करता करता जादूच्या घोड्याच्या सहाय्याने राजेश श्रीमंत बनत गेला. राजेश आपल्या घोड्याची खूप काळजी घेत असे. लांबून लांबून तो घोडा खरेदी करण्याकरता लोक येत असत, परंतु राजेश घोडा विकण्यास साफ नकार देत असे. राणी आणि राजेश दोघेही खूप आनंदात होते. आपल्या घरात जेव्हापासून हा जादूचा घोडा आलाय तेव्हापासून जणू आपलं भाग्यच उजळलंय. मला तर असं वाटतंय की देवानेच या घोड्याला आपल्याकडे भाग्यदूत म्हणून पाठवला असेल. हो राणी, अगदी बरोबर बोलतेस. बबलू नावाचा एक इसम जो नेहमी घोड्यांच्या शर्यती जिंकत असे, तो आता राजेशच्या पिवळ्या घोड्यामुळे सतत हरू लागला होता. तेव्हापासून त्याला राजेशचा राग येत होता. मला राजेशच्या घोड्याला जिंकण्यापासून थांबावं लागेल, नाहीतर तो माझ्यापेक्षा श्रीमंत होईल. बबलू मनातल्या मनात सारखा राजेशच्या घोड्याला कसं हरवता येईल याचा विचार करत असे. एकदा त्याच्या मनात विचार येतो, मी राजेशच्या घोड्याचा एक पाय तोडून टाकला तर? जर तो धावूच शकला नाही तर शर्यतीमध्ये भाग तरी कसा घेईल? शर्यतीच्या आदल्या रात्री बबलू लपून छपून राजेशच्या घरी येतो आणि एका मोठ्या दंडुकाच्या सहाय्याने जादूच्या पिवळ्या घोड्याच्या पायावर जोरात मारतो. घोड्याच्या पायातून रक्त वाहू लागतं, पण थोड्याच वेळात त्या जादूच्या घोड्याची जखम आपोआप बरी होते. हे पाहून बबलू आश्चर्यचकित होतो. अरे चा, याची जखम आपोआप कशी बरी झाली? बबलूला काही समजण्याच्या आतच जादूचा घोडा आपला पाय उचलतो आणि बबलूच्या पायावर जोरात लाथ मारतो आणि त्यात बबलूचा पाय मोडतो. अशा प्रकारे बबलू स्वतः शर्यतीला जाऊ शकत नाही. म्हणूनच असं म्हणतात की जो एखाद्याचं वाईट चिंतो त्याच्या बाबतीत काहीतरी वाईटच घडतं.